नमः शिवाय। शंकर शंभु महादेव भूतनाथ रुद्र त्रिकाल मलंग, चाहे जो कह लो, इस संसार के हर रूप में मैं हूँ। तुझ में भी मैं, तुझ में भी मैं, पाप में भी मैं, पुण्य में भी मैं, कर्म भी मैं, फल भी मैं, मुश्किल भी मैं, हल भी मैं, तेरे जीवन के पहले से अंतिम अध्याय तक मैं शिवाय हूँ। योगी कुल चक्रवर्ती सोलापूरचे आराध्य दैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या महायात्रेमध्ये उपस्थित सर्व हजारो भक्तांचं श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। योगी कुलचक्रवर्ती शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर हे प्रत्यक्ष परमेश्वर, देवाधिदेव महादेवाचे अवतार। सोन्नलगी म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांची तपोभूमी आणि कर्मभूमी होय। त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही सोन्नलगी अर्थात सोलापूर आज जगात अभिनव श्रीशैल म्हणून ओळखलं जातं। श्री सिद्धरामेश्वरांच्या जीवनचरित्रातील ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोगाच्या अनेक कथा आपण आजपर्यंत ऐकलेल्या आहेत। आज आपण पाहूया श्री सिद्धरामेश्वरांची आणि श्री मल्लिकार्जुनांची श्रीशैल भेट अर्थात सोहळा गुरु भेटीचा। योगी कुलचक्रवर्ती शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांना योग समाधी घेऊन जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झालं होतं। त्यांच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस भक्तांची गर्दी वाढत होती। आता सोन्नलगी हे गाव एक अभिनव श्रीशैल म्हणून ओळखलं जाऊ लागलं। दर सोमवारी दूर दूरच्या खेड्यातील भक्त श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनाला येऊन आपली मनोकामना त्यांच्या चरणी अर्पण करत असत। एके सोमवारी असाच भक्तांचा मोठा ताफा श्री सिद्धरामेश्वरांच्या योग समाधीचं दर्शन घेऊन शेजारील आश्रमामध्ये प्रसाद घेण्यासाठी आला होता। तिथं अण्णबम्मय्या, केदारगुरु, हरळय्या, कल्लय्या यांना पाहून तेथील सर्व भक्तांना श्री सिद्धरामेश्वरांचा महिमा ऐकायची मनामध्ये इच्छा निर्माण झाली। त्यातील एका भक्तानं विनंती केली, हे परोपकारी अण्णय्या, आम्ही खूप दुरून आलो आहोत। आम्हाला श्री सिद्धरामेश्वरांचा महिमा ऐकण्याची मनस्वी इच्छा आहे। कृपया ती कथन कराल तर आपले थोर उपकार होतील। हे ऐकून अण्णबम्मय्या म्हणाले, हे भक्तांनो, तुम्हाला माझ्या तोंडून श्री सिद्धरामेश्वरांचा महिमा ऐकायचा आहे याच्या इतकं माझं परमभाग्य दुसरं नाही। मी आपणा सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपण सर्वांनी आसन ग्रहण करावे। यानंतर अण्णबम्मय्यांनी श्री सिद्धरामेश्वरांच्या महिमेचं कथन करायला सुरुवात केली। एषा कथा कामदुधास्तु तेषां पठन्तिये नित्यमनन्य चित्तः श्री सिद्धरामः सुमनोभिरामो दद्यादनुनं सुखमाश्रितेभ्यः। हे भक्तांनो, श्री सिद्धरामेश्वरांची कथा जे भक्तिभावाने आणि श्रद्धेने ऐकतात त्यांच्या जीवनातील सर्व दुःख, कष्ट, संकट दूर होऊन त्यांचं संपूर्ण जीवन आनंदमय होतं। मी आता तुम्हाला थोडक्यात श्री सिद्धरामेश्वरांच्या जन्माची कथा सांगेन।
या गावचे म्हणजे सोन्नलगीचे पाटील मुद्द गवडा व त्यांची पत्नी सुग्गल देवी यांना वयाच्या 60व्या वर्षी श्री रेवणाचार्यांच्या आशीर्वादाने पुत्ररत्न प्राप्त झाले व त्याचं नाव सिद्धराम असं ठेवण्यात आलं. ईश्वरी संकेतातून आपल्या गावात दैवी पुत्राचा जन्म झाला हे पाहून सोन्नलगी गावाने आनंदोत्सव साजरा केला. बालपणापासूनच सिद्धरामाला शिवभक्तीची आवड होती. एके दिवशी शेतातल्या आमराईत पाण्याच्या प्रवाहाजवळ सिद्धरामाला दिव्य शिवलिंग आढळले. त्या दिवसापासून सिद्धराम दररोज आमराईत जाऊन शिवलिंगाची भक्तिभावाने पूजा करू लागला. बाल सिद्धरामाची भक्ती पाहून शिवावतार श्रीशैल मल्लय्या एका वयोवृद्ध व अत्यंत तेजस्वी अशा जंगमाच्या वेशात सिद्धरामाला भेटायला आले. त्या तेजस्वी जंगम मूर्तीला सिद्धरामाने शेतातला हुरडा खाऊ घातला. हुरडा खाऊन झाल्यानंतर मल्लय्याने त्यांच्याकडे दही भाताची मागणी केली. जेव्हा सिद्धराम दही भात घेऊन परतला तेव्हा मल्लय्या निघून गेले होते. मल्लय्याच्या शोधात बाल सिद्धराम दिंडी सोबत श्रीशैलला पोहोचला. तिथं गेल्यानंतर दिंडीतील भक्तांनी सिद्धरामाला मंदिरातील ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडवलं आणि सांगितलं की हाच मल्लय्या. बाल सिद्धरामाला श्री मल्लिकार्जुनांच्या सगुण रूपाचं दर्शन हवं होतं. श्रीशैलगिरीच्या पर्वतावरील जंगलात सिद्धरामाला मल्लय्या भेटत नाही याची खात्री झाल्यानंतर शेवटी या बालमनाने देह त्यागाचा दृढ निर्णय घेतला. मल्लय्या मल्लय्या म्हणत कमरी कोळलं या खोल दरीत उडी टाकली. इतक्यात साक्षात श्री मल्लिकार्जुन प्रकटले आणि बाल सिद्धरामाचा हात धरून त्याला अलगदपणे उचलले व आपल्या हृदयाशी कवटाळून धरलं. गुरुभेटीचा हा अगाध महिमा पाहून आकाशातून देवतांनी या दोघांवर पुष्पवृष्टी केली. गुरु भेटीचा सोहळा पाहण्यासाठी आकाशात हजारो देवी देवता गंधर्व जमले होते. त्यांनी देवाधिदेव महादेवाचा अवतार असलेले श्री मल्लिकार्जुनांचा आणि श्री सिद्धरामेश्वरांच्या षोडशोपचार पूजेला सुरुवात केली. महाप्राणदीपं शिवं शिवं महुकाररूपं शिवं शिवं महासूर्यचन्द्राग्निनेत्रं पवित्रं महागाढतिमिरातकं सौरगात्रं महागाधिबीजं महावीर्यतेजं भवानी समेतं भजे मञ्जुनाथं. नमः शङ्कराय च भयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च भवहराय च महाप्राणदीपं शिवं शिवं भजे मञ्जुनाथं शिवं शिवं अद्वैतभास्करम् अर्धनारीश्वरं त्रिदशहृदयङ्गमं चतुर्दधिसङ्गमं पञ्चभूतात्मकं षट्शत्रुनाशकं सप्तस्वरेश्वरं अष्टसिद्धीश्वरं नवरसमनोहरं दशदिशासु विमलम् एकादशोज्ज्वलम् एकनाथेश्वरं प्रस्तुतिवशङ्करं प्रणतजनकिङ्करं दुर्जनभयङ्करं सज्जनशुभङ्करं प्राणिभवतारकं प्रकृतिहितकारकं भुवनभव्यभवनायकं भाग्यात्मकं रक्षकं मीशं सुरेशं ऋषेशं परेशं नटेशं गौरीशं गणेशं भूतेशं महामधुरपञ्चाक्षरी मन्त्रमाशं महर्षवर्षप्रवर्षं सुशीर्षं. नमो हराय च स्मरहराय च पुरहराय च रुद्राय च भद्राय च इन्द्राय च नित्याय च निर्निद्राय च महाप्राणदीपं शिवं शिवं भजे मञ्जुनाथं शिवं शिवं दं दं डं दं डं दं डं दं डठक्कानिनादनवताण्डवाडम्बरं भक्तिं तगदिं दिम्मि सङ्गीतसाहित्य सुमकमलमम्बरम् ओङ्कार क्रीङ्कार श्रीकार ऐकार मन्त्रबीजाक्षर
महेश्वरं मञ्जुनाथेश्वरं ऋग्वेदमाद्यं यजुर्वेदवेद्यं सामप्रगीतम् अथर्वप्रभातं पुराणेतिहासप्रसिद्धं विशुद्धं प्रपञ्चैकसूत्रं विबुद्धं सुसिद्धं नकारं मकारं सिकारं बकारं यकारं निराकार साकार सारं महाकालकालं महानीलकण्ठं महानन्दनन्दं महाट्टाटहासं जटाजूटरङ्गैकगङ्गा सुचित्रं ज्वलद्मुद्रनेत्रं सुमित्रं सुगोत्रं महाकाशभासं महाभानुलिङ्गं महावक्त्रवर्णं सुवर्णं प्रवर्णं सौराष्ट्रसुन्दरं सौमनाथेश्वरं श्रीशैलमन्दिरं श्रीमल्लिकार्जुनम् उज्जयिनिपुरमहाकाळेश्वरं वैद्यनाथेश्वरं महाभीमेश्वरं अमरलिङ्गेश्वरं रामलिङ्गेश्वरं काशीविश्वेश्वरं परं कृष्णेश्वरं त्र्यम्बकाधीश्वरं नागलिङ्गेश्वरं श्रीकेदारलिङ्गेश्वरं लिङ्गात्मकं ज्योतिर्लिङ्गात्मकं वायुलिङ्गात्मकम् आत्मलिङ्गात्मकम् अखिललिङ्गात्मकम् अग्निसोमात्मकम् अनादिम् अमेयम् अजेयम् अचिन्त्यम् अमोघम् अपूर्वम् अनन्तम् अखण्डम् अनादिम् अमेयम् अजेयम् अचिन्त्यम् अमोघम् अपूर्वम् अनन्तम् अखण्डम् धर्मस्थलक्षेत्रवरवरं योगिम् धर्मस्थलक्षेत्रवरवरं योगिम् धर्मस्थलक्षेत्रवरवरं योगिम् ॐ नमः सोमाय च सौम्याय च भव्याय च भाग्याय च शान्ताय च शौर्याय च योगाय च भोगाय च कालाय च कान्ताय च रम्याय च गम्याय च ईशाय च श्रीशाय च शर्वाय च सर्वाय च ಹೇಳುತ್ತ ಸಿದ್ಧರಾಮನಿಗೆ ಶರಣೆನ್ನುವೆ ಹೇಳುತ್ತ ಸಿದ್ಧರಾಮನಿಗೆ ಶರಣೆನ್ನುವೆ ಕಣ್ತೆರೆದು ನೋಡುವೆ ಶಿವಯೋಗಿಯ ಕಣ್ತೆರೆದು ನೋಡುವೆ ಶಿವಯೋಗಿಯ ಅಂತರಂಗದಿ ಜಪಿಸುವೆ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನನ ಈ ಲೋಕಕ್ಕೆ ಸೋಪಾನವ ಕೊಡುವ ಎನ್ನಾಳುವ ದೊರೆಯೇ ಶಿವ ಸಿದ್ಧರಾಮ ಈ ಲೋಕಕ್ಕೆ ಸೋಪಾನವ ಕೊಡುವ ಎನ್ನಾಳುವ ದೊರೆಯೇ ಶಿವ ಸಿದ್ಧರಾಮ
ಭಕ್ತಿನ ಬೇಡುವೆ ನೀಡೆ ಮಗೆ ಶಕ್ತಿ ನೀಡೆ ಮಗೆ ನೀ ಬೇಗ ಗುರುವೇ ಬ್ರಹ್ಮ ಗುರುವೇ ವಿಷ್ಣು ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ शिवयोगी सिद्धराम सोलापुर धामा शिवयोगी सिद्धराम सोलापुर धामा स्मरिसुवे निम्म नाम स्मरिसुवे निम्म नाम श्री गुरु सिद्धेश्वर शिवयोगी सिद्धराम सोलापुर धामा ಸ್ಮರಿಸುವೆ ನಿಮ್ಮ ನಾಮ ಶ್ರೀ ಗುರು ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಶಿವಯೋಗಿ ಸಿದ್ದರಾಮ ಸೋಲಾಪುರ ಧಾಮ ಹೋ ಮನ ಮಂದಿರದ ಕದಗಳು ತೆರೆದು ಕಾದಿಹೆವು ನಿಮಗಾಗಿ ಅನುದಿನವೂ ನಿಮ್ಮ ಹಾದಿಯ ನೋಡುತ್ತ ನಿಂದಿಹೆವು ತಲೆವಾಗಿ ಮನ ಮಂದಿರದ ಕದಗಳು ತೆರೆದು ಕಾದಿಹೆವು ನಿಮಗಾಗಿ ಅನುದಿನವೂ ನಿಮ್ಮ ಹಾದಿಯ ನೋಡುತ್ತ ನಿಂದಿಹೆವು ತಲೆವಾಗಿ ಕೂಗಿ ಕರೆವ ಶರಣರ ಆತ್ಮ ಬಂಧುವೆ ನೀನಿಂದು ಶಿವಯೋಗಿ ಸಿದ್ದರಾಮ ಸೋಲಾಪುರ ಧಾಮ ಸ್ಮರಿಸುವೆ ನಿಮ್ಮ ನಾಮ ಶ್ರೀ ಗುರು ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಶಿವಯೋಗಿ ಸಿದ್ದರಾಮ ಸೋಲಾಪುರ ಧಾಮ ಹೋ ದರ್ಶನ ನೋಡಲು ಹಲವು ಯುಗಗಳಾದರೂ ಕೂಡ ಇನ್ನು ಏಕೆ ದಯ ತೋರಿ ಬೇಗನೆ ಬಂದು ಈ ಮನ ತಣಿಸೋ ಹೋ ನಿಮ್ಮ ದರ್ಶನ ನೋಡಲು ಹಲವು ಯುಗಗಳಾದರೂ ಕೂಡ ಇನ್ನು ಏಕೆ ದಯ ತೋರಿ ಬೇಗನೆ ಬಂದು ಈ ಮನ ತಣಿಸೋ ನಿನ್ನ ನಗಲೇರಲಾರೆವು ತಂದೆ ಬಂದು ನೀ ಸಲಹೋ ಶಿವಯೋಗಿ ಸಿದ್ದರಾಮ ಸೋಲಾಪುರ ಧಾಮ ಸ್ಮರಿಸುವೆ ನಿಮ್ಮ ನಾಮ ಶ್ರೀ ಗುರು ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಶಿವಯೋಗಿ ಸಿದ್ದರಾಮ ಸೋಲಾಪುರ ಧಾಮ ಹೋ
सर्वांतर्गत सद्गुरुदेव श्री सिद्धरामेश्वर हिंदू में अदु सोन्नलापुर हिंदू नोडी सोलापुर सर्वांतर्गत सद्गुरुदेव श्री सिद्धरामेश्वर हिंदू में अदु सोन्नलापुर हिंदू नोडी सोलापुर भक्तरेಲ್ಲರ भाग्य विधाता सोलापुर वास शिव योगी सिद्धराम सोलापुर धाम स्मरिಸುವೆ ನಿಮ್ಮ ನಾಮ ಶ್ರೀ ಗುರು ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಶಿವ ಯೋಗಿ ಸಿद्धರಾಮ सोलापुर धाम हो भक्तांनो, विश्वाचा पालनहार देवाधिदेव महादेव यांचे अवतार असलेले श्री मल्लिकार्जुन आणि श्री सिद्धरामांची षोडशोपचार पूजा झाल्यानंतर काही दिवस सिद्धरामांनी श्रीशैल पर्वतावर राहून योग साधना पूर्ण केली. सिद्धराम हे जसे योगी होते तसेच ते एक संवेदनशील भावकवी आणि श्रेष्ठ वचनकार होते. 68,000 वचनं रचल्याचा उल्लेख त्यांनी स्वतःच एका वचनात केला आहे. परंतु आज जवळपास फक्त त्यांची 2000 वचनं उपलब्ध आहेत. सिद्धरामांच्या धार्मिक, सामाजिक, आध्यात्मिक कार्यामुळे ते आता शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर म्हणून जनमानसात ओळखले जाऊ लागले. श्री सिद्धरामेश्वरांच्या कर्मयोग सिद्धांतामुळे या सोन्नलगीचं अभिनव श्रीशैल मध्ये रूपांतर झालं. आपलं भूलोकातील इच्छित कार्य पूर्ण झाल्यानंतर श्री सिद्धरामेश्वरांनी शिवयोग समाधी घेण्याचा निर्णय घेतला. एका शुभदिनी आपल्या जमलेल्या सर्व भक्तांना आशीर्वाद देऊन श्री सिद्धरामेश्वर समाधीमध्ये जाऊन आपले आराध्य दैवत श्री मल्लिकार्जुनांशी एकरूप झाले. त्या परमज्योतीत महाज्योती विलीन झाली. शंकरानी अवतार धरिला सोलापूर गावाला संत जाहला आयोनी संभव म्हणती तयाला सिद्धरामेश्वर नाम पावला जय गुरु जय सिद्धरामा करुणी कृपा मज न्यावे शिवधामा जय सिद्धरामा जगती
गाव जय सिद्धरामा जय गुरु जय सिद्धरामा करुणी कृपा मज ज्ञानेश शिवधामा जय सिद्धरामा कलियुगाचा वाढला हा पसारा उपदेश केला भक्तांना सारा बंधुनी अखेरी शिव शंकरा योग समाधीचा घेई आसरा जय सिद्धरामा जय गुरु जय सिद्धरामा करुणी कृपा मज ध्यावे शिवधामा जय सिद्धरामा जय गुरु जय सिद्धरामा करुणी कृपा मज ध्यावे शिवधामा जय सिद्धरामा सिद्धराम 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 तुम्ही हो सिद्ध तुम्ही हो राम तुम्ही शिवा हो तुम्ही शंकर तुम्ही हो योगी श्री रामेश्वर महागुरु श्री सिद्धेश्वरा महागुरु श्री सिद्धेश्वरा महागुरु श्री सिद्धेश्वरा सिद्धराम 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 शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय आदिदेव महादेवाचा अवतार असलेले श्री मल्लिकार्जुनांचा आणि धन्यवाद सोलापूरकर. यानंतर शोभेच्या दारुकामास प्रारंभ होईल. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय. हॅलो 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 आमचा चालू करा बाबा. शिवयोगी सिद्धराम की जय हो. मस्त आहे बर का. कोणाचं आहे हे लिस्ट पाठवा. ते किती आहे लिस्ट पाठवा इथं. हो 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 बहुत गई थोड़ी रही मग हे लिस्ट लिस्ट शिवानंद पटेल आहे. हे एम ए पटेलचा आहे. हा एम ए पटेल आहे. एकच आहे का. व्हेरी कोणाचा आहे. एम ए पटेल आहे का. पटेल आहे पटेल. सांगू का. हो 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 महाराजांचा चरित्र आपण पाहिला. धन्य धन्य हे उपक्रम सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या वतीनं हो 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 लिंगमध्ये जगत सर्वम लिंगमध्ये जगत सर्वम शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की हो 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 त्याला काय म्हणतात हे लिस्ट द्या की आम्ही सांगतो. वकील साहेब लिस्ट कळसरी
हो हो कुणीला पे ए राजा राजा यार तू पटेल हा एक नंबर एम ए पटेल व्हेरी थँक्स हा अरे बाप रे लाईफ इज अ जर्नी कंप्लीट इट संपला अरे बाप रे किती चमक आहे सर्व काही टेम्पररी आहे लक्षात ठेवा हा हे काय आहे बाबा सत्तेच्या किती ना हा सतर्क राहो काय केव्हा काय होईल सांगता येईल काही होत नाही सिद्धेश्वर महाराजांचा आशीर्वाद आहे हो 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 यंदाचा कार्यक्रम सुंदर असा झालेला आहे सिद्धेश्वर देवचा अरे बापरे मस्त 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 आहे हा जग बघतात बर का खेडे पाडे ती बघतात जगाला दाखवण्याची व्यवस्था आमच्या माननीय सन्मान्य कलेक्टर साहेबांनी व्यवस्था केलेला आहे मी त्यांना सोलापूरकरांच्या वतीनं धन्यवाद देतो हो 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 श्रीमान कुमार आशीर्वाद साहेबांनी सगळं व्यवस्था केलेला आहे जगभर शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा दर्शन घडवून दिलेले कलेक्टर साहेब आहे मस्त काय चमक आहे हे पटेल दूर नाही रे बाबा तुला धन्यवाद नाही तर शिरला असता हो काय संबंध आहे असंच जीवन आहे मीनिंग ऑफ जीवन लाईफ एम ऑफ लाईफ चक्कर ज्यादा विचार केला तर चक्कर चालू होत आहे हा चला करू नका हे टेम्पररी ट्रॅव्हलिंग आहे जीवन यात्रा आहे हो 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 मस्त हजारो किलोमीटरला हे दृश्य पाहतात आणि आनंदाच्या लोट प्रवाहामध्ये समरस होतात अशी व्यवस्था सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे मान्यवरांनी केलेला आहे लांब जाऊन फुटतय हा बघा चादर आहे मस्त आहे लवकर थंड होतेत की रे इथपर्यंत बोलू द्या ते काय दबदबा आहे सोलापूरच्या पुण्यनगरी आहे श्रीशैलच्या आपण सर्वांनी आतापर्यंत श्रीशैल मध्ये बसलो होतो हे दृश्य हे लीला हे पवाड हे चरित्र श्रीशैल मध्ये घडलेलं आहे हा हो 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 हा शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की पटेल तुला काय अवप्रिय झालं राजा नमराज हा साप आहे जवळ जाऊ नका हो साप आहे तुमच्या शरीरामध्ये सुद्धा एक साप आहे आधार चक्रापासून पश्चिम शिखा चक्र सहस्र कमलामध्ये योग साधन केला असताना साप जागृत होतो हे योगी बनते
लक्षात ठेवा. हा हा कोण? हा बे लवकरच. हा मस्त आहे बर का. स्टार्टिंग करण्यास लास्ट in this life. हो हो हो. हा काय मस्त आहे, काय स्वस्त आहे. या बाबा कुठेही आनंद मिळत नाही बरं का विकत. एम.ए. पटेल काय तुला किती म्हणाव रे बाबा. किती माल भरला थंड झाला सगळं गेलंच. ते सगळं काही असू द्या टेम्पररी आहे हे लक्षात ठेवून जगा. ते काय आहे हा खूप चक्कर आहे. आत कोणी बसलं नाही बर का. लांब फक्त बघण्यासाठी आहे बर काय. मस्त मस्त. नंबर 1 एम.ए. पटेल. हा चावल द्या. हा पुढे जा की. मस्त आहे बर का. काय आनंद आहे, काय समाधान आहे, काय ओजस आहे. किती समाधान करतो रे बाबा. सिद्धरामेश्वर महाराज की. सिद्धरामेश्वर महाराज की. अरे बाप रे. मस्त आहे मस्त आहे मस्त आहे. हरकत नाही. अजून एक दोन घंटा लाव. हा चला लवकर. हे काय आहे, चक्कर आहे का. चक्कर आहे. हा सुदर्शन चक्र आहे. हेच काम केले ज्ञानोदय झालं. विष्णू परमात्माच्या हातात सुदर्शन. किती चांगलं दिसते बघा. आणि एक 15-20 मिनिट तू दाखवा रे, बघायला बरं वाटेल. तेवढंच टेस्ट असतंय. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की. काय हो किती सुंदर विचार आहे. हा सिद्धरामेश्वरांचा दर्शन घडला. सिद्धरामेश्वर महाराजाने धर्माचार्य मल्लिकार्जुनाला हो हो साक्षात्कार करून घेतल्यानंतर तो अवतारी शरीर धारण केलेले तो. हे बाबा एम.ए. पटेल. हा दूर भरलं नाही रे, बरं केला. मस्त मस्त मस्त. जलपात आहे, प्रकाशाचा प्रवाह आहे. हे प्रकाश म्हणजे ज्ञान. नॉलेज कम्स अँड ग्रोज. नॉलेज कम्स अँड ग्रोज. अरिस्टॉटल. मस्त आहे बर का. काय बाबा. हा कधी केलं हे बघा. कसा कलर बनलाय कोणाला मस्त आहे. जाऊ का. हे कोणतं चक्कर आहे. भुई चक्कर आहे. सुदर्शन चक्कर आहे. अली तनका अनका अंतिम तगो. हा नडरे. खलास. एक दिवशी असंच होणार आहे. किती आहे बघा. हा पाऊस
भारतामध्ये पाऊस हा भयंकर भयानक केलेला आहे. रमे पटेल 2 नंबर नाव सांगा. सिद्धेश्वर पायरवास ಯಾವುದು ಕೋಟೆ ಊರ हा संगदरीच्या सिद्धेश्वर पायरवर तेजपुरी इथे आहे ना तेजपुरी सिद्धेश्वर पायरवर हे लोक कशाला चालले तिकडे सिद्धेश्वर पायरवर संगदरी तिकडे बघा का हरकत नाही. सुंदर असा कार्यक्रम आहे. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांचा साक्षात्काराचा दृश्य अत्यंत सुंदर असं दर्शन घेऊन इतकं मोठी समाज धन्य झालेला आहे. हो 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 मस्त आहे. संगदारी सिद्धेश्वर पायरवार 3 दिवस. नमस्कार साहेब, व्हेरी व्हेरी थँक्स तुम्हाला. हा आमचा सोलापूरचे पोलीस कमिशनर एम राजकुमार साहेबांनी सुंदर असं व्यवस्था केल्याबद्दल साहेब तुम्हाला सोलापूरकरांचा आणि सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या वतीनं मी धन्यवाद देतो आहे. हा मस्त आहे. माल थोडा आहे. बॅटरी चार्जिंग कमी आहे. असंच असतंय काय करायचं. तरी सुद्धा बरं आहे. मस्त आहे. ಎಲ್ಲಾकडे चोहीकडे जिकडे तिकडे ಎಲ್ಲಾकडे निम्मकडे तुमच्याकडे. संगदरी सिद्धेश्वर बाहेर. वर बघून लोक बघू लागलेला आहे. माडीवर सगळ्यांनी म्हातारे लोक कधी म्हातारा होऊ नये रे बाबा. म्हातारा झाला की फजित असतंय. बसलं तर उठता येत नाही, उठलं तर बसता येत नाही. हो हो मस्त आहे बर का. सिद्धेश्वर पायरवर संगदरी. सिद्धेश्वर पायरवर संगदरी. चौका सोगरी. ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಪಾಯರ್ವ ಸಂಘದಲ್ಲಿ ಈ ವರ್ಷದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗಿದ್ದಾವ. 3 ದಿವಸ आमचा माननीय पोलीस कमिशनर साहेब, माननीय कलेक्टर साहेब, सोलापूर महानगरपालिकेचे कमिशनर ताई हे सर्वांनी या स्वर्णगिरीच्या महाप्रभू सिद्धेश्वर यात्रामध्ये आपल्या अंतःकरणपूर्वक सेवा समर्पण करून आपलं जीवन सार्थक करून घेतलेले हे महान अधिकारी लोक आहे. त्यांना आम्ही धन्यवाद देतो आहे. दोनच आहे का? इन न्यूज वरती
शुद्धीवरती प्रक्षेपण आहे. आपण त्याचा बघून आनंद लुटा. बरोबर आहे का रे गणू? किती पातळ झाला तू, पोट आलाय, आनंद झाला.